एकाच व्हिडिओत उपवासाच्या 8 रेसिपी दाखवल्यात, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला उपवासाचा खूप छान असा पदार्थ दाखवणार आहे. हा चिवडा जर तुम्ही एकदा केलात तर महिनाभर आरामात टिकेल. करायला खूप सोपा आहे, अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो. जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी 1 वाटी वरई घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही घरातल्या वाटीने किंवा कपाने, पेल्याने, कशानेही मोजून घेऊ शकता. तुम्हाला जितपत हा चिवडा करायचा आहे तेवढी तुम्हाला वरई घ्यायची आहे. फक्त एवढंच की कोणत्या तरी भांड्याने मोजून घ्या, म्हणजे मग पुढचे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मोजून घेता येतील. आता ही वरई आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायची आहे. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटायचे. आता वरई तशी म्हटलं तर मिक्सरला अगदी पीठ अशी होत नाही, थोडीशी ती रवाळ राहते. आता अशा पद्धतीने बघा, मी संपूर्ण वरई वाटून घेणार आहे. 2 स्टेपमध्ये वरई वाटते मी, कारण की काय होतं, एकदम जास्त घातली तर मग मिक्सर खूप जास्त गरम होऊ शकतो आणि व्यवस्थित वाटलंसुद्धा जाणार नाही. त्यामुळे 2 स्टेपमध्ये ही वरई मी वाटून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पुढचा जिन्नस तो आपल्याला घ्यायचा आहे. तर आता ही वरई थोडा वेळ आपण साईडला ठेवूया आणि 1 वाटी मी वरई घेतली होती, तर अर्धा वाटी इथे मी शाबूस तांदूळ घेणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण अर्धी वाटी शाबूस तांदूळ वापरतोय, पण हे संपूर्ण लागतीलच असं सुद्धा नाही आहे. काहींना लागू शकतात, काहींना नाही सुद्धा. ह्याचं कारण मी पुढे सांगते. घेताना अर्धी वाटी शाबूस तांदूळ घ्या, ते छान मिक्सरला बारीक वाटून घ्या. शाबूस तांदूळ शक्यतो वाटले जातात, तुम्ही हवं तर थोडेसे गरम करून ते वाटू शकता. आता आपण हे सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊया. रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि तुम्ही पाहिल्याबरोबर लगेचच करायला घ्याल अशी सुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या. आता आपण दोन्हीही पीठं दळून घेतलेली आहेत. तुमच्याकडे जर रेडीमेड पीठ असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. एक कढई घेतलेली आहे मी. कढईमध्ये 1.5 वाटी इतपत पाणी घातलेलं आहे. तुम्ही ज्या कोणत्या भांड्याने मोजून घेताय जिन्नस, तेच वाटी किंवा पेला वापरायचा आहे आणि बरोबर 1.5 वाटी इथे पाणी घ्यायचे. त्यानंतर बघा, पाण्याला उकळी आली की यामध्ये मीठ घालायचे. तुम्ही म्हणाल ताई किती हळू सांगताय, पण काय, रेसिपी फसली नाही पाहिजे आणि अगदी परफेक्ट अशी झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगते. बहुतेक अशा आहेत लेडीज की ज्या माझी रेसिपी मी सांगत असताना लिहून घेत असतात आणि त्यांची मला बऱ्याचदा कमेंट येते की ताई तू हळू सांगतेस, म्हणून आम्हाला लिहून घ्यायला सोपं जातं. तर फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी म्हणून मी थोडं हळू सांगते. तर आता बघा, आपण वरईचं जे पीठ वाटून घेतलं होतं ना ते घातलंय. शाबूस तांदळाचं पीठ अजिबात यात घालायचं नाही. आत्ता जी वरई वाटून घेतलेली होती ना, फक्त आणि फक्त ती घालायची पाण्याला उकळी आल्यानंतर. पाण्याला उकळी आल्यावरती मीठ घातलं, त्यानंतर ही वरई घातली. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच ह्याच्या संपूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या. त्या अशा पद्धतीने व्यवस्थित हलवायचं आणि त्यानंतरनं झाकण ठेवून फक्त आणि फक्त 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. खूप जास्त वेळ ह्याला वाफ काढायची गरज नाही आहे किंवा खूप जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही आहे. फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला ही छान अशी वाफ काढून घ्यायची. त्यानंतर बघा, पीठ थोडं घट्ट झालेलं आहे आपलं. ज्यावेळी आपण वरई शिजायला ठेवतो ना, त्यावेळी साईडला थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं. खूप कडकडीत गरम नाही केलं तरी चालेल, पण पाणी निदान कोमट हवं. थंड पाणी पुढे वापरायचं नाही आहे. त्यानंतर बघा, आता एका प्लेटमध्ये, मोठ्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला. मिश्रण गरम असतानाच हे काढून घ्या आणि थोडंसं कोमट होऊ द्या, म्हणजे तुमच्या हाताला सोचेल इतपतच कोमट करून घ्यायचे. तुम्ही बरोबर जर स्टेप फॉलो केला ना, तर तुमची रेसिपी अजिबातच फसणार नाही आणि कोणताही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही ही रेसिपी करताना. त्यामुळे नक्कीच व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित फॉलो करा. तुम्ही ही रेसिपी जेव्हा करायला घ्याल त्यावेळेस आवर्जून व्हिडिओ साईडला लावून ठेवा आणि त्यानंतर न करा, म्हणजे एक एक गोष्ट बारकाईने लक्षात येईल. आता इथे बघा, मी 2 चमचे तूप वापरते. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. आता 2 चमचे मी तूप घालून घेतले आणि हाताने चेक करायचं मध्ये मध्ये की आपण मळू शकतो का, तेवढं म्हणजे ते थंड झालं आहे का. तुम्ही पाहू शकता खूप वाफा येतात, म्हणजे खूप गरम आहे पीठ. थोडं हाताला सोचेल इतपत कोमट होऊन द्यायचं आणि त्यानंतरनं हे पीठ मळायला घ्यायचं. आता हे मळताना डायरेक्ट फक्त हे पीठ मळायचं नाही, यात बाकीचे सुद्धा जिन्नस ॲड करायचेत. ते म्हणजे आपण जे वाटून घेतलेलं शाबूस तांदळाचं पीठ होतं ना, ते घालायचं आहे आपल्याला यामध्ये. इथे पाहू शकता तुम्ही, मी अर्धाच पीठ घातलेलं आहे, बाकीचं साईडला ठेवलं आहे. जर मला आवश्यकता वाटली तर मी संपूर्ण वापरेल. आता हे हळूहळू करून असंच मळून घ्यायचं आहे आपल्याला.
पीठ गरम असतानाच मळायला घ्या. मी पुन्हा एकदा सांगते, पूर्ण थंड होऊन देऊ नका. तुमच्या हाताला जितपत सोचेल तितपत गरम असताना हे पीठ मळायला घ्यायचे. आणि मध्ये मध्ये हे जे कोमट पाणी आहे ना, हे वापरायचे. थंड पाणी वापरू नका आणि खूप जास्त गरमही वापरू नका, नाहीतर तुम्हाला चटके बसू शकतात. कोमट पाणी मध्ये मध्ये घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचे. बरं, पीठ घट्ट मळायचं की खूप सॉफ्ट मळायचं, कसं मळायचं ते सुद्धा पुढे सांगते. आपण नेहमी चिवडा बाहेरनं आणतो, पण तो कोणत्या तेलात तळलेला असतो किंवा किती दिवसांचा असतो हे माहीत नसतं. त्यामुळे नक्कीच एकदा तरी घरी करून पहा. एकदा घरी जर तुम्ही केला ना, उपवास नसेल तरीसुद्धा तुम्ही हा चिवडा नक्की कराल, याची मला 100% गॅरंटी आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या शेवटापर्यंत पोहोचाल ना, तेव्हा तुम्हाला लगेचच असं वाटेल, अरे किती कमी साहित्यात होतोय, आपण तर आजच करूया. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आणि साहित्य काय काय आणि कसं वापरते ते सुद्धा पहा. तर इथे बघा, आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना, तसं अगदी सहज हाताने हे छान असं मळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा पिठाचा गोळा बनून तयार झालेला आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही. आपण भाकरीसाठी जसं पीठ आपलं असतं ना, थोडंसं सैलसर, अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतरनं त्यातला एक भाग काढून घेतला आहे मी आणि असा सिलेंडरचा आकार दिला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छान एकसारखं छोटा गोळा मळून घ्यायचा. त्यानंतरनं सोऱ्या घ्यायच्या आपल्याला शेव पाडण्यासाठी. आता साईडनी मी थोडंसं तूप सोडलं आहे, म्हणजे मग आपलं जे सारण आहे ते साईडला लागणार नाही, ते पीठ चिटकून बसणार नाही जास्त. आता आपण हे पीठ यात घालून घेऊया आणि सोऱ्या बंद करून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतरनं बघा, तेल तापायला ठेवले. तेल तापायला ठेवताना गॅस मीडियम ठेवा. मीडियम गॅसवरती तेल तापवून घ्यायचं. थोडंसं पीठ टाकून चेक करायचं तेल व्यवस्थित तापलंय की नाही. ही शेव सोडत असताना काळजी घ्या, तेल अंगावरती उडेल वगैरे याची काळजी घ्या. तसं तर उडणार नाही, गृहिणींना प्रॅक्टिस असते भरपूर, पण थोडी काळजी घ्या. आणि ज्यावेळेस आपण ही शेव सोडत असतो ना, त्यावेळेस वाफ येते हातावरती, तर शक्य असेल तर रुमाल वगैरे गुंडाळा हाताला. आणि ही शेव आपल्याला दोन्ही साईडनी छान अशी तळून घ्यायची आहे, पण रंग शेवचा पांढरा राहील याची काळजी घ्या. खूप डार्क कलर आपल्याला आणायचा नाही आहे. हे पीठ ऑलरेडी शिजलेलं आहे तसं तर, फक्त शाबूस तांदळाचं पीठ तसं कच्चं आहे. पण शेव ज्यावेळेस त्याचे बुडबुडे थांबतात ना, ज्यावेळेस शांत होते शेव, त्यावेळेस समजून जायचं की शेव आपली तळून झालेली आहे. तिचा रंग बदलायची अजिबात वाट पाहायची नाही. अशी थोडी पांढरी दिसत असतानाच ती काढून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने आता मी सगळी शेव तळून घेणार आहे. तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. ज्यावेळेस आपण एक बॅच सोडतो त्यावेळेस ती 3 ते 4 मिनटामध्ये, कमीत कमी 3 मिनटात तर आरामात होऊन जाते. खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही जर कढई मोठी ठेवलीत तर अजून पटपट होईल. आता इथे बघा, संपूर्ण शेव मी तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि पाहू शकता तुम्ही किती एकसारखी आणि छान अशी तळली गेलेली आहे. मुलांना तुम्ही अशीच ही शेव दिलीत तरीसुद्धा चालेल, खूप आवडीने खातात. कारण की माझ्या मुलांनी आज खरंच खूप आवडीने खाल्ली होती. चिवडा करण्याआधी तुम्ही थोडीशी शेव मुलांसाठी बाजूला काढून ठेवा, तीसुद्धा खूपच छान आणि रुचकर लागते. तर चला, पुढची तयारी काय करायची आहे ते पाहूया. इथे पाहू शकता तुम्ही शेंगदाणे घेतलेले आहेत मी. संपूर्ण वाटीभर नाही आहे, अर्ध्या वाटीला थोडे वर, जितपत तुम्हाला आवडतात. आता जास्त शेंगदाणे आवडत असतील तर जास्त घ्या, कमी आवडत असतील तर कमी घ्या. त्यानंतरनं लाल आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, इथे बदामसुद्धा कट करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. आणि काजूसुद्धा घेतलेत मी कट करून. तुम्ही अख्खे वापरलेत तरीसुद्धा चालणार आहे किंवा छोटे तुकडे केलेत तरीसुद्धा चालेल, जसं तुम्हाला आवडत असेल. आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतलीच पाहिजे असं नाही आहे, तुम्ही कोणतीही एक मिरची घेतलीत तरी चालेल, पण थोडं कलरफुल दिसावं म्हणून मी लाल मिरचीसुद्धा वापरली आहे. आता आपण ज्या कढईमध्ये शेव तळून घेतली होती ना, त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे तेलावरती. पण लक्षात घ्या, शेंगदाणे खूप जास्त डार्क करायचे नाही आहेत, जाळायचे नाही आहेत, पण ते कुरकुरीत झाले पाहिजे इतपत तळायचे आहेत आपल्याला. तर असे मध्ये मध्ये हलवत छान असे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत. त्याची साल तडकली की समजून जायचं शेंगदाणे छान आपले खरपूस असे तळले गेलेले आहेत. आता हे शेंगदाणे मी काढून घेतलेत. त्यानंतरनं बदाम आणि काजू घालायचे. काजू बदाम घातल्यावरती खूप वेळ ठेवायचं नाही, नंतर लगेचच बदाम आणि काजू लाल पडायला लागतात. त्यामुळे फक्त काही सेकंद हलवून लगेचच हे काढून घेऊया. आणि गॅस अगदी बारीक ठेवा. खूप बारीक सारी गोष्टी मी बारकाईने सांगत असते, कारण की मलाही काळजी असते की कोणा गृहिणीची रेसिपी फसली जाऊ नये. कारण की प्रत्येक गोष्ट मोलामहागाची असते आणि फसली की आपल्या मनाला खूप लागतं. त्यामुळे खूप बारकाईने सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर आता बघा, काजू आणि बदाम काढून घेतलेत आपण. त्यानंतरनं मिरची घालायची आहे. आता जे कोणी व्हिडिओ स्किप करून पाहत असेल त्यांना काही काही मधल्या टिप्स समजणार नाही. मिरची तळताना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे. जर तुम्ही मिरची टाकली तेलात आणि लगेचच काढून घेतलीत तर तुमचा चिवडा लवकर लूज पडू शकतो.
शेव तुमची सादळू शकते, खूप दिवस टिकणार नाही. त्यामुळे मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची, मग ती खायलासुद्धा छान लागते. आता बघा सगळे जिन्नस तळून झालेत. आपण जी शेव तळून घेतली होती ना, ती एका भांड्यामध्ये अशी कुस्करून घ्यायची आहे छान. खूप भुगा करू नका, म्हणजे खूप बारीक करू नका, थोडी मोठी राहील अशा पद्धतीनेच ही संपूर्ण शेव मी अशी कुस्करून घेणार आहे. मी शेव तोडताना तुमच्या लक्षात येत असेल की ती कुरकुरीत झालेली आहे, ती खूप कुरकुरीत आणि मस्त होते. त्यामुळे नक्कीच एकदा तरी करून पहा. आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की आम्हा यूट्यूबर्ससाठी तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब आणि तुमच्या छान छान कमेंट खूप जास्त मोलाच्या असतात. त्यामुळे नक्कीच कमेंट करून तुमचे सजेशनसुद्धा देत जा. मी प्रयत्न करत जाईन तुम्ही जे मला सुचवताय त्यामध्ये बदल करण्याचा. तर चला आता बघा अशा पद्धतीने मी ही संपूर्ण शेव कुस्करून घेते. आणि जरुरी नाही आहे की फक्त उपवासालाच हा चिवडा केला पाहिजे. आदल्यामधल्या वेळेत जरी केलात तुम्ही तरीसुद्धा खरंच खूप छान लागतो, खायला खूप अप्रतिम होतो. त्यामुळे नक्की ट्राय करा. खूप वेळा सांगितलं व्हिडिओमध्ये ट्राय करा, कारण की तो झालाच एवढा सुंदर आहे. आता बघा जे तळलेले जिन्नस होते ना, ते सगळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता खूप बेसिक गोष्टी घालायच्या आहेत आणि आपला लगेच हा चिवडा तयार होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पिठी साखर घालायची आपल्याला यामध्ये. आता इथे मी ही 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल जास्त गोड तर तुम्ही जास्त घेतलीत तरी चालेल किंवा कमी घेतलीत तरीसुद्धा चालेल. तुमच्या अंदाजे पिठी साखर घ्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर मीठ घालायचे. लक्षात घ्या मीठ बघा मी अगदी थोडं घातलं आहे, कारण आपण ज्यावेळेस शेव शिजायला टाकली होती त्यावेळेससुद्धा मीठ घातलं होतं. मीठ बेतात घाला, नाहीतर मग चिवडा खारट होऊ शकतो. मीठ अगदीच थोडं घालायचं आहे आपल्याला आत्ता. आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं वरखाली करून ते एकजीव करून घ्या. हा चिवडा तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता. खूप कमाल लागतो. बाहेरच्या चिवड्याची तुम्हाला आठवणही येणार नाही, एवढा छान होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूप आवडीने हा चिवडा एन्जॉय करतात. आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी येणार आहेत नवरात्र स्पेशल. त्यामुळे खरंच जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला एक बटाटा आणि अगदी थोडंसं शाबूस तांदळाचं पीठ यापासून खूप कमाल अशी एक रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आता बघा इथे मी एक बटाटा घेतलाय साल काढून. तो छान बारीक किसणीने किसून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उकडलेला बटाटा घेतलात तरीसुद्धा चालेल, पण मी इथे कमी वेळामध्ये आपण रेसिपी करतोय म्हणून मग कच्चाच बटाटा वापरलाय. आता हा बटाटा छान धुवून घेऊया 2-3 पाण्याने, कारण की यामध्ये स्टार्च असतात बऱ्यापैकी, त्यामुळे धुवून घ्यायचा शक्यतो. आणि धुतल्यानंतर ना असा घट्ट पिळून घ्यायचा. आता मी हा अजून धुतलेला नाही आहे, आधी धुवून घेते आणि असा घट्ट पिळून एका बाउलमध्ये काढून घेते. तोपर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करून घ्या आणि असेच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे बघा मस्त असा बटाटा मी घट्ट पिळून घेतलेला आहे. अगदी सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला, अजिबात पाणी ठेवायचं नाही. नंतर आवश्यकता असल्यास आपण पाणी ॲड करणार आहोत. आता इथे एक वाटीभर इतपत मी शाबूस तांदळाचं पीठ घेतलंय. हे जाडसरच दळून घ्यायचे, खूप असं पावडरच हवी वगैरे असं काही नाही आहे. किंवा जर तुमच्याकडे अगदी पावडर असेल, ते पीठ गिरणीत दळलेलं असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं. आणि त्यानंतर ना जिरे पावडर घालायची आपल्याला अर्धा चमचा. आता जर तुम्ही लाल तिखट खात नसाल किंवा तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या वाटून किंवा चिरून घातल्यात तरीसुद्धा चालणार आहे. आता हे छान असं एकसारखं मळून घेऊया. जर तुमच्याकडे वरईचं पीठ असेल तर दोन्ही समप्रमाणात घेतलं तरीसुद्धा चालेल. आता बघा हे छान मिक्स करून घेतलंय मी आणि कोरडं वाटतंय बटाटा, कारण की मी खूप घट्ट पिळून घेतला होता. तर आता जसं आवश्यकता असेल तसंच ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालू नका, खूप थोडं थोडं पाणी घालत हे छान असं मळून घेऊया आपण. तर बघा असं थोडासा जोर लावून घट्टसर हे असं छान मळून घ्यायचे. बरं ह्याचं मळत असताना गोळा तयार होणार नाही. जर तुम्ही उकडलेला बटाटा वापरलात तर नक्कीच त्याचा गोळा तयार होईल आणि आपण जी पुढे रेसिपी करतोय त्याला तुम्हाला आकारसुद्धा देता येईल. पण मी ही रेसिपी थोडी वेगळी करते कारण की मला कुरकुरीत हवी आहे. जर तुम्ही उकडलेला बटाटा घातलात ना तर ही रेसिपी कुरकुरीत होणार नाही तेवढी. जर कच्चा बटाटा घातलात तर अर्थातच खूप जास्त कुरकुरीत होईल, हे तुम्हाला पुढे समजेलच. आता बघा असंच मी थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घेते. आणि पुन्हा एकदा सांगते ह्याचा असा प्रॉपर गोळा बनणार नाही आहे, असा सैलसरच राहणार. तर बघा हे व्यवस्थित मळून झाले. आता अशा पद्धतीने बघा तो बांधलासुद्धा जातोय.
पण आपल्याला भजी सोडायची आहेत आणि ती भजी एवढी घट्ट सोडायची गरज नाही आहे, मी पुढे तुम्हाला दाखवते. तर इथे बघा तेल तापत ठेवलं होतं. तेल छान गरम झाल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि अशी एक एक करून ही भजी सोडून घ्यायची. ह्या भजी खायला खरंच खूप कुरकुरीत लागतात. साईड डिश म्हणून तुम्ही करू शकता. उपवासाच्या वेळी कसं भूक लागते आधीमध्ये आणि अगदी झटपट होणार आहे. जर शाबूत तांदळाचं पीठ आहे तुमच्याकडे तर फक्त बटाटा किसायचा आहे आणि काही 1-2 मसाले घालून ही छान भजी तयार करून घ्यायची. जर तुम्हाला आवडत असेल किंवा कोथिंबीर खात असाल उपवासाला तर कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालणार आहे. आता भजी सोडून झाल्यानंतर लगेचच हलवायचं नाही, थोडा त्याचा रंग बदलून द्यायचा. त्यानंतर मग ती पलटी करून घेऊया. जशी व्हिडिओत दाखवली आहे त्या पद्धतीने अशी पलटी करून घ्या आणि छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत अशी मस्त होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची. आता या भजीच्या दिसण्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आपली भजी किती कुरकुरीत झाली असेल ते. मी आपल्या चॅनलवरती चिवड्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे उपवासाच्या आणि भरपूर उपवासाच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच पहा आणि करूनसुद्धा बघा आणि मला सांगासुद्धा की कशी झाली रेसिपी, तुम्हाला आवडली की नाही. आता मी तुम्हाला अगदी प्रॉपर दाखवते की भजी कशी सोडायची आपल्याला. ह्याच्यातनं मी घेते कशी बाउलमधनं ते सुद्धा दाखवते. तर बघा आपण जेवताना घास कसा उचलतो तसा घट्ट असं पकड ठेवायची फक्त आणि तशा पद्धतीने ही भजी सोडायची. म्हणजे मग छान कुरकुरीत होतात ह्या भज्या. गोल वगैरे केल्या तर मग म्हणावे तेवढं कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे बघा मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने भजी आपल्याला संपूर्ण सोडून घ्यायची. आपण जेवताना जसा भाताचा घास उचलतो ना अगदी त्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून तुमच्या नीट लक्षात यावं आणि तुम्हाला समजावं. त्यामुळे प्लीज जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करत जा. छानशी कमेंटसुद्धा करत जा की तुम्हाला व्हिडिओ पाहून कसं वाटलं किंवा तुम्ही रेसिपी करून पाहिली की नाही, तुम्ही माझ्या रेसिपी करता की नाही ते सुद्धा मला कळवत जा. खूप छान छान कमेंट येतात आणि खूप जण माझी रेसिपी करून पाहतात. खरंच त्या कमेंट वाचून खूप छान वाटतं मला. त्यामुळे नक्कीच असा प्रतिसाद राहू द्या तुमचा. आता बघा मस्त अशी भजी आपली तळून झालेली आहे. छान अशी गोल्डन रंग येईपर्यंत तळायची आहे. एकदम मीडियम गॅस ठेवायचा, खूप बारीक करू नका किंवा मग खूप फास्टसुद्धा करू नका. आणि बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ना, हा घाणा थोडा माझा करपलेला आहे, मी म्हणणार नाही ह्या कलरवरती काढा म्हणून, पण बाळ रडायला लागलं म्हणून मग त्याला घ्यायला गेले आणि घाणा थोडासा करपलेला आहे. पण तरीसुद्धा तो खायला छान लागला. पण एवढा करपून देऊ नका. जो आपण सुरुवातीचा घाणा काढला ना तसंच छान गोल्डन रंगावरती अशा पद्धतीने तळून घ्या. तर पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि कुरकुरीत भजी दिसतात आहे. आतमधनं ह्या भज्या कशा झाल्यात ते सुद्धा मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला. पण दिसतात आहे की नाही एकदम मस्त. आत्ताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरे सुद्धा ही भजी खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाल्लीत तरीसुद्धा चालेल. खूप कमाल लागतात. साईड डिश म्हणून केलीत तरीसुद्धा चालेल. आता ह्या दिवसांमध्ये आपण सवासनी जेवायला घालतो त्यावेळेस खरंच ताटामध्ये ही भजी नक्कीच एकदा करून पहा आणि आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा. आता मी तुम्हाला भजी तोडून दाखवते ती आतमधनं कशी होते. ती खूप छान होतात खरंच. वरतून कुरकुरीत आणि आतमधून जाळीदार मऊ लुसलुशीत खूप मस्त लागतात ही भजी. एकदा तरी नक्कीच ट्राय करा. शक्य झालं तर शाबूत तांदळाचं पीठ थोडं रवाळच असं दळा. तर पाहू शकता तुम्ही किती छान बघा आतमध्ये एकदम पोकळ अशी ही भजी झालेली आहे आणि खरंच खूप कमाल लागतात. नक्कीच ट्राय करून पहा. आज मी तुम्हाला उपवासाची खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे. करायला जितकी सोपी आहे खायला तितकीच रुचकर आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर बघा इथे 1 वाटी वरई घेतली आहे मी. सेम त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी शाबूत तांदूळसुद्धा घ्यायचे ते. आता हे सुद्धा आपण सेम याच बाउलमध्ये वतून घेऊया. त्यानंतरनं अगदी थोडे शेंगदाणे घ्यायचे. जर तुम्हाला जास्त आवडत असतील जास्त घेतलेत तरी चालेल. आता तुम्ही म्हणाले सगळे एकत्र करून नक्की करणार काय, तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ पहा. खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही लगेचच करायला घ्याल. फार वेळसुद्धा लागत नाही. आता बघा इथे बटाटेसुद्धा आपण 1 बटाटा आहे मोठा जो मी बारीक कट करून घेतला आहे असा, तो सुद्धा स्वच्छ धुवून यात टाकायचा आहे. त्यानंतर आता माझ्याकडे राजगिऱ्याची भाजी होती म्हणून मग मी तीसुद्धा टाकते आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलीत तरीसुद्धा चालेल. कोथिंबीर खात असाल तर मग राजगिऱ्याऐवजी कोथिंबीर घातलीत तरीसुद्धा चालेल. पण राजगिऱ्याची भाजी असली की थोडी पालेभाजीमुळे थोडंसं पौष्टिक होतं, त्यामुळे जर असेल तर नक्कीच टाका. त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता पाणी किती ॲड करायचं ते सुद्धा सांगते. आपले शाबूत तांदूळ भिजतील इतपत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर मग कमीत कमी 1 तासभर ह्याला भिजत ठेवा. जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर मग अर्धा तास भिजत ठेवलं तरी चालेल. पण शाबूत तांदूळ कसं थोडा भिजला गेला पाहिजे ना आतपर्यंत,
तर आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत ती व्यवस्थित होते। आता बघा हे मी 1 तासासाठी असंच साईडला ठेवून देते। त्यानंतर काय करायचे आपल्याला 1 तासानंतर एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी इथे, तो घालायचा आहे आणि मिरच्या घालायच्या। ते तुम्ही तिखट कितपत खाता त्यानुसार तुम्हाला मिरच्या घ्यायच्यात। आता ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणून मी जास्त घालत नाही आहे। आणि त्यानंतर बघा आता 1 तासाने हे मस्त असं भिजलेलं आहे। शाबूचा तांदूळ बघा फुगला आहे किती छान। आता हे संपूर्ण जे आपण भिजत घातलं आहे ना ते संपूर्ण यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला। बरं हे वाटत असताना खूप जास्त पाणी घालू नका, एकदम अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं मी वाटून घेतलेलं आहे हे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर शाबूचे तांदूळ व्यवस्थित भिजले नसतील आणि वाटताना मग ते बरोबर वाटले जाणार नाहीत। जर तसं झालं तर तुम्ही आपण जी पुरण वाटायची चाळण असते ना त्याने असं गाळून घेऊ शकता, जर शाबूचे तांदूळ भिजले नसतील तर। जर भिजले असतील तर काय हरकत नाही। आता बघा इथे मी जिरा पावडर घातलेली आहे, त्यानंतर ना काळी मिरी पावडर घालते आहे। जिरा पावडर नसेल तर ते सगळं वाटायच्या टायमाला तुम्ही जिरं घातलं त्यात तरीसुद्धा चालेल। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच एक लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचबरोबर सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल। आता पाहू शकता तुम्ही पीठ आपलं बघा किती थिक आहे। ते खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे। आपण नॉर्मल डोसे करताना कसं पीठ ठेवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे। आता बघा पॅनला तेल लावून घेऊया। पॅन छान गरम होऊन द्यायचा, पॅनला तेल लावून घ्यायचं आणि मग पॅन मीडियम ठेवला आहे मी आणि त्यानंतर हे छान असं पसरवून टाकायचं आहे। आपण याचे डोसे काढतोय तर बघा अशा पद्धतीने छान वाटीने पसरवायचं। पेल्याने वगैरे टाकलं तरी चालेल, पळीने काय होतं ना मग सारखं पळी भरावीला लागते आणि मग ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे शक्यतो वाटीने टाका। आता झाकण ठेवलं आहे 1 मिनिटासाठी फक्त आणि नंतर मग झाकण काढून घ्यायचं। वरतून जरा असं सुकलं ना पीठ की मग त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि खालची बाजू व्यवस्थित होईपर्यंत ही छान भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अजिबात पॅनला चिटकत वगैरे नाही, अगदी सहज किती निघतात ते बघा। असं दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे। आता हे काढून घेते आणि दुसरा डोसा परत तुम्हाला घालून दाखवते। अगदी थोडंसं तेल लावणार आहे। आता नंतरच्या डोशाला बघा जाळी किती छान येईल, कारण की तवा छान तापला आहे ना आणि पहिला डोसा शक्यतो थोडाफार फसतो। आता नंतरचा बघा हा डोसा मी पुन्हा घालून घेते। अशा पद्धतीने खूप जाड नाही पीठ टाकायचं, म्हणजे मग छान अशी जाळी पडते। आणि तुम्हाला जर हवं असेल तर झाकण ठेवा, नसेल तर नका ठेवू। मी पहिल्या डोस्याला ठेवलं होतं, उलट जी जाळी आली होती ती पण गेली, त्यामुळे मग नंतर हे जे डोसे आहेत ना नंतरचे केलेले त्यांना मग मी जाळी नाही ठेवली। तर तुम्हाला वाटलं तर ठेवा, नाहीतर मग नका ठेवू। बघा जाळी आपली पूर्णपणे गेलेली आहे जी आली होती आधी ती। तर मग नंतरचे डोसे मी जाळी न ठेवताच करून घेतले आणि हे डोसे भाजायला फार वेळ लागत नाही। मीडियम गॅसवरती 1-3 मिनिटांमध्ये डोसे आरामात भाजून होतात। पण मी दोन्ही साईडनी भाजून घेतलेत, कारण की शाबूचे तांदूळ कच्चे असतात आणि ते पचायला सुद्धा जड असतात, त्यामुळे मग दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे ते। नंतर बघा एकदा करायला आपण म्हणजे कंटिन्यू करत गेलो ना की मग छान जाळी पडते डोशांना आणि खूप मस्त होतात हे डोसे। खरंच खायला खूपच कमाल लागतात, एकदा तरी नक्कीच करून बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हक्काने सांगते एक लाईक नक्कीच करा। असे छान पातळ डोसे घाला, म्हणजे मग ते अजूनच कुरकुरीत आणि छान लागतात। आज आपण उपवासाचा अगदी वेगळा असा एक पदार्थ पाहणार आहोत। आज आपण राजगिऱ्याच्या भाजीपासून काहीतरी छान असं आणि पौष्टिक करणार आहोत, ते पण पोटभरीचं। तर बघा त्यासाठी इथे मी 1 वाटी शाबूचे तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी वरई घेतलेली आहे। लक्षात घ्या आपल्याला शाबूचे तांदूळ जास्त घ्यायचेत, वरई थोडी कमी घ्यायची। हा पदार्थ जर तुम्ही एकदा केला तर नेहमीच या 9 दिवसामध्ये बऱ्याचदा कराल, कारण की तो करायला सुद्धा तितकाच सोपा आहे। तर आता बघा वरई आपल्याला वाटून घ्यायची आहे, मिक्सरला छान बारीक करून घ्यायची वरई। तर पाहू शकता तुम्ही वरई मी वाटून घेतली आहे। शक्य होईल तितकी बारीक करा। खरं तर काय होतं मिक्सरला आहे ना एकदम फाईन पावडर होत नाही, जितकी शक्य होईल ना तुम्हाला तितकं असं बारीक दळून घ्या। हे थोडं रवाळ असंच राहतं। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आधी। तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक सुद्धा करा। तर इथे बघा आता वरईचं पीठ आपण काढून घेतले
आता याच पद्धतीने शाबूस तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल शाबूस तांदूळ आपण आधी भाजलेत का वगैरे, तर तसं काहीही केलेलं नाही आहे. शाबूस तांदूळ म्हणजे जसे आहेत तसेच घेतलेत आणि डायरेक्ट वाटायचेत आपल्याला. आधी भाजायची वगैरे गरज नाही पडणार. आता इथे पाहू शकता तुम्ही शाबूस तांदूळसुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घेतले मी. तुमच्याकडे जर रेडीमेड पीठ असेल ना तर तुम्ही ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. आता शाबूस तांदूळ ना लवकर असे बारीक होत नाही, त्यामुळे बघा मी चाळणीने चाळून घेते आहे. आणि मग हे जे उरलेलं आहे ना वरचं ते पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेणार, म्हणजे मग ते छान वाटलं जातं. तर अशा पद्धतीने बघा मी मिक्सरला पुन्हा हे छान बारीक असं वाटून घेते आणि पुन्हा चाळणीने चाळून घेते. असं केल्यामुळे काय होतं, खूप असे दाणे राहणार नाही आणि मग आपल्या रेसिपी फसणारसुद्धा नाही. आपल्याला बारीक पीठ हवं आहे, खूप असं जाडसर नको आहे. थोडं रवाळ चालणार आहे वरईचं, पण शाबूस तांदळाचं काय होतं खूप मोठे मोठे दाणे राहतात ना, तर ते तसं नको आहे. तर मग पुन्हा मी असंच मिक्सरला वाटून संपूर्ण पीठ बघा मी असं छान दळून घेतलेलं आहे. आता हे वरईचं पीठ आणि शाबूस तांदळाचं पीठ छान एकजीव करून घेऊया. यापूर्वी तुम्ही कधी ही रेसिपी केली आहे का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता इथे बघा राजगिऱ्याची भाजी घेतली आहे मी. ही उपवासाला खातात नवरात्रमध्ये. तर आता ही भाजी मी धुवून घेतलेली आहे. ही पूर्ण गड्डी घेतली नाही आहे, अर्धीच गड्डी घेतली आहे, कारण की तेवढी इनफ आहे आपल्या आत्ताच्या रेसिपीसाठी. ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतरनं चिरून घ्यायची आपल्याला. आता मी जशी दाखवते त्या पद्धतीनेच चिरून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही भाजी निवडताना देठं खूप घेऊ नका, शक्यतो पानं घ्या. जी कोवळी देठं असतील ना एकदम वरची, की ज्याला 4-5 पानं एकत्रित जॉईंट असतात, ती छोटी कवळी देठं चालतील, पण त्याच्या खालचा खूप असं देठ घेऊ नका. आता ही भाजी मी अशी छान चिरून घेते आधी संपूर्ण. मधनं कट द्यायचा आणि नंतर ना मग ती साईड पुन्हा मागे घेऊन भाजी चिरायला घ्यायची, म्हणजे कशी एकसारखी चिरली जाते आणि खूप मोठी पानं राहणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल की पीठसुद्धा दळून झालं आहे आणि भाजी आपण चिरून घेतोय, मग भजी करतात आहे का कटलेट करतात आहे, तर ते दोन्ही नाही करत आहे आपण. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, इथं अजून एक नवीन रेसिपी सांगते मी तुम्हाला. तोपर्यंत मी ही भाजी चिरते, कारण की बऱ्याचदा काय होतं, आता मी जी रेसिपी करते ती तर तुम्हाला आवडणारच आहे, पण अजून एक जर रेसिपी सांगितली तर आज ही केली तर उद्या तुम्ही या पद्धतीने दुसरी करू शकता. आता बघा काय करायचं, हे आपण जे पिठं घेतली आहेत सेम घ्यायची, ही भाजी त्यामध्ये टाकून अद्रक आणि मिरची टाकायची, मीठ टाकायचं, 1-2 बटाटे टाकायचे उकडलेले आणि त्याचे कटलेटचा आकार द्यायचा त्याला. आणि ते सुद्धा तुम्ही तव्यावरती शॅलो फ्राय करू शकता. बऱ्याच रेसिपी असतात, जर करायला गेलं ना आणि जर थोडं डोकं लावलं तर मग भरपूर रेसिपी सुचतात सुद्धा. पण आज आपण कटलेट नाही करत आहोत किंवा भजीसुद्धा नाही करत आहोत. मस्त बघा सगळी भाजी मी चिरून घेतलेली आहे, ती त्या बाउलमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर ना मिरची कट करायची आपल्याला. आता मिरचीसुद्धा सांगते मी कशी कट करायची. आणि एक गोष्ट आधीच क्लिअर करते, जर तुम्ही वयस्कर माणसांसाठी हे करत असाल तर मिरची न घालता लाल तिखट वापरलं तरी चालेल, किंवा मिरची घालताय तर मग ती वाटून घेतली तरी चालेल. लहान मुलं खाणार असतील तरी मिरची वाटून घ्या. आता ही रेसिपी मी माझ्यासाठी करते आहे, त्यामुळे मग मी चिरूनच घेतल्या ते मिरच्या. तुम्हाला हवं असल्यास लाल तिखट वापरा, मिरचीचं प्रमाण कमी ठेवा, किंवा मग मिरची वाटून घ्या. आता मी दाखवली आहे त्या पद्धतीने मी ही मिरची चिरून घेते आहे, छान बारीक अशी चिरणार आहे, म्हणजे कसं मग दाताखाली जरी आली तरी एवढं तिखट लागत नाही, कारण की छोटे तुकडे असतात. आता बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ही मिरची चिरून घेतलेली. मी मिरची थोडी जास्त घातली कारण की मला तिखट आवडतं. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर थोडी कमी घातली तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर बघा एक छोटा अद्रकचा तुकडा घेतला आहे. अद्रकची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अद्रक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, कारण की बऱ्याचदा त्याला वरच्या साईडनी माती वगैरे असते, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्या आणि वरची सालसुद्धा काढून घ्या. आता हा किस आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळ्या साहित्यांमध्ये. खूप बेसिक गोष्टींपासून आपला हा पदार्थ तयार होणार आहे आणि झटपट होतो, काही फार वेळ लागत नाही. आता इथे बघा एक बटाटा घेतला आहे मी, तो आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे. बरं हा बटाटा उकडलेला आहे, कच्चा बटाटा नाही घ्यायचा आहे आपल्याला, उकडलेलाच बटाटा घ्यायचा आहे, कारण की आपल्याला हे पीठ पुढे मळायचं आहे, तर ते एकजीव होण्यासाठी बटाटा उकडलेला असणंच आवश्यक आहे. कच्चा बटाटा घेऊ नका, नाहीतर मग पीठ मिळून येणार नाही. आता बघा हे संपूर्ण मी व्यवस्थित असं किसून घेतले, बारीक किसणीनेच किसा. शक्यतो कुस्करून घेऊ नका बटाटा, नाहीतर मग काय होतं, बटाटा जर तुम्ही कुस्करून घेतला ना तर त्याच्या गाठी राहू शकतात. आता चवीनुसार मीठ घालूया आणि हे संपूर्ण सारण एकजीव करूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
किंवा एक आयडिया आली असेल की नक्की आज आपण काय करतोय, तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. कारण की अशा नवनवीन रेसिपी स्वतः तयार करत असते मी, फक्त यासाठी की तुम्हाला काहीतरी छानसं करून खाता येईल या नवरात्राच्या दिवसांमध्ये. आणि आपल्या चॅनलवरती नवरात्र विशेष मी भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर नक्कीच पहा. आता बघा इथे हे पीठ आधी ना आपल्याला बटाट्याचा जो ओलावा आहे ना त्यामध्येच मळून घ्यायचं. त्यानंतर जसं आवश्यकता वाटेल तसं थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि असा हातावरती गोळा करून बघायचा की असा गोळा होतोय का. जर असा गोळा तयार होत असेल तर पीठ आपलं मळून झालेलं आहे. ह्याचा घट्ट असा गोळा वगैरे तयार होणार नाही, म्हणजे जसे आपण कणिक भिजवतो ना तसं होणार नाही, कारण की हे थोडं रवाळ पीठ आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की गोळा आमचा तयार झालाच नाही, जसं आपण कणिक भिजवतो तसं हे झालंच नाही वगैरे, तर तसं होणार नाही. फक्त हातामध्ये एक गोळा घेऊन बघायचा मूठ बंद करून वगैरे की होतोय का व्यवस्थित. आता बघा रुमालावरती आपल्याला ह्याचे धपाटे थापून घ्यायचे. ते खूप जास्त छान लागतात खरंच. आणि ह्यासोबत आहे ना तुम्ही दही खाऊ शकता, शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता, मिरचू करतात ना ते सुद्धा खाऊ शकता, किंवा मग काहीच नसेल तरी सुद्धा चालणार आहे, कारण की आपण ह्यात ऑलरेडी मिरची अद्रक वगैरे सगळं घातले. त्यामुळे मग ह्याची टेस्ट स्वतःचीच खूप छान असते. जर काही नाही केलं तोंडी लावायला सोबत तरी सुद्धा चालेल. आता बघा मस्त असं हे पातळ थापून घ्यायचं, खूप जाड ठेवू नका. आणि सहज थापलं जातं, खूप व्यवस्थित होतात. जर हे पीठ तुम्ही 5-10 मिनटं भिजत ठेवलं ना तर ह्या साईडच्या ज्या कडा चिरलेल्या दिसतात ना त्या सुद्धा चिरणार नाही तुमच्या. पण मला आत्ता व्हिडिओ पटकनी शूट करायचा होता, त्यामुळे मग मी डायरेक्टच करायला घेतले. आणि खरं तर भूकसुद्धा लागली होती. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनटं नक्कीच पीठ भिजत ठेवा, म्हणजे मग नंतरचे, कारण की नंतरचे ना चिरत नव्हते अजिबातच, त्यामुळे सांगते. आता बघा इथे पॅन ठेवायचा आहे. पॅनला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ना हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला वाटलं की कुठे थोडंसं जाड वाटतंय वगैरे तर तुम्ही सहज असं हाताने थापून घेऊ शकता, अजिबात पॅनला चिटकत वगैरे नाही. आणि आता वरची साईड बघा थोडी सुकली आहे ना, तर मग तिथे थोडंसं मी तेल लावून घेते अशा पद्धतीने. आणि अजून एक गोष्ट सांगते, उद्या मी राजगिऱ्याची एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. ती रेसिपी यापूर्वी ना तुम्हाला यूट्यूबवरती कोणी दाखवली असेल, किंवा तुम्ही कधी ऐकली नसेल, किंवा तुम्ही कधी खाल्लीही नसेल. त्यामुळे जर नवीन असाल ना नक्कीच सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण की उद्याचा व्हिडिओ खूप जास्त कमाल असणार आहे. आजच्या व्हिडिओपेक्षा सुद्धा खूप जास्त छान असणार आहे. आणि जो पदार्थ आपण करतोय ना तो पोटभरीचा आणि त्याचबरोबर भरपूर पौष्टिकसुद्धा असणार आहे, अगदी झटपट होणार आहे. त्यामुळे नक्कीच उद्याचा सुद्धा व्हिडिओ पहा. चिवड्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की पहा, कारण की खूप छान असा चिवडा झालेला आणि सगळ्यांना असं वाटत होतं की बाहेरनं आणलाय की काय. त्यामुळे नक्कीच एकदा चिवड्याची सुद्धा रेसिपी ट्राय करा. तर चला पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं थालीपीठ झालेलं आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण थालीपीठं करून घ्यायची आहेत. आता ही मी शेंगदाण्याची आमटी केली होती त्यासोबत खाणार आहे. तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता किंवा काही नसेल तरी चालेलच. पाहू शकता तुम्ही किती पातळ असं थापून घेतलंय मी. खूप जाड थापू नका, नाहीतर मग शिजायला वेळ लागेल. आणि ह्याला टोटल वेळ शिजायला किती लागतो ते सुद्धा सांगते. एका साईडने 3 मिनटं तरी कमीत कमी शिजू द्या, कारण की शाबूस तांदूळ आहे पचायला जड असतं. व्यवस्थित शिजू द्या, त्यानंतरच पॅनमधनं काढायचं आहे आपल्याला. एका साईडने 3 मिनटं म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला 6-1 मिनटं तरी लागतील आरामात. आज मी उपवासाची पूर्वतयारी न करता एक झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच करून पहा, खूप जास्त छान होते आणि खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात ही रेसिपी बनून तयार होते. तर आता इथे मी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी. हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे. ते याला अजिबात डाग पाडायचे नाही आहेत, लक्षात घ्या. पॅन गरम केलेला आहे आणि गॅस एकदम स्लो आहे. बारीक गॅसवरच आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचे. कंटिन्यू हलवत राहायचं. पुन्हा एकदा सांगते, याला आपल्याला डाग पाडायचे नाही आहेत. असे गरम झाले की गॅस बंद करून टाकायचा आणि लगेचच हे शाबूस तांदूळ काढून घ्यायचेत आपल्याला. एका प्लेटमध्ये हे शाबूस तांदूळ आता आपण काढून घेऊया. आणि यातच आपल्याला आता शेंगदाणे भाजायचे. शेंगदाणे इथे मी थोडे जास्त भाजते, पण एवढे आपल्याला लागणार नाहीयेत. एक 3-4 चमचे दाण्याचा कूट इनफ होतो. तर आता इथे शेंगदाणे भाजतोय आपण. शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला शेंगदाणे छान डाग पडेपर्यंत भाजायचे. लक्षात घ्या, शेंगदाणे करपवायचे नाहीत, अगदी खमंग असे झाले पाहिजे. त्यासाठी खूप बारीक गॅसवरतीच शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. हलके हलके डाग पडायला लागले की आपण मग गॅस बंद करणार आहे आपल्याला, कारण की शेंगदाणे खूप करपवायचे सुद्धा नाहीयेत.
तर दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा शेंगदाणे भाजून घ्या. कंटिन्यू हलवत राहायचे, म्हणजे मग एकाच ठिकाणी जास्त असे करपले जात नाही. तरी ते शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित छान भाजलेले आहेत. गॅस बंद करूया आणि आता आधी हे शाबूस तांदूळ वाटून घेऊया. शाबूस तांदूळ वाटताना बंद चालू करत मिक्सर शाबूस तांदूळ वाटायचे, म्हणजे काय होतं ते व्यवस्थित वाटले जातात. जर आपण डायरेक्ट वाटलं ना तर मग मिक्सर सुद्धा खूप गरम होतो आणि शाबूस तांदूळ नीट वाटले सुद्धा जात नाही. तर अगदी बंद चालू करत असेच या पद्धतीनेच आपल्याला हे शाबूस तांदूळ वाटून घ्यायचे. तर ते शाबूस तांदूळ आपले वाटून झालेत, पण हे ना खूप जास्त रवाळ आहेत, तर त्यामुळे आता आपण हे चाळून घेऊया. आधी मी एक एक स्टेप तुम्हाला नीट दाखवतेय, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच एक लाईक करा. पूर्वतयारीची ह्याला पहा काहीच गरज नाहीये. अगदी तुम्ही आत्ता ठरवलं तर लगेच सुद्धा करू शकता. फक्त हे सगळं करत असताना आहे ना आपल्याला एक बटाटा उकडायला लावायचा आहे आधी, म्हणजे तोपर्यंत बटाटा उकडला सुद्धा जातो आणि थंड सुद्धा होतो. तर हे अशा पद्धतीने बघा आपल्याला ह्याचं पीठ पाडून घ्यायचंय. जे राहिलेलं आहे ना शाबूस तांदूळ खूप दाणेदार राहिले ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात मी फिरवून घेणार आहे आणि मग ते न चालता तसेच टाकून देणार आहेत, कारण की थोडंसं रवाळ टेक्स्चर ह्याला चालणार आहे, पण ते खूप होते, त्यामुळे मग थोडं मिक्सरला फिरवून घेतलं आणि मग ते तसंच टाकून दिलं त्यात. आता शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला. शेंगदाण्याचा कूट खूप जाडसर ठेवायचा नाहीये आणि अगदी पावडरसुद्धा करायची नाहीये. तर या पद्धतीने मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. हा संपूर्ण लागणार नाहीये, मी पुन्हा एकदा सांगते, अगदी थोडा लागणार आहे. वापरते वेळी मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर नाही ते अद्रक आणि मिरची हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे. अद्रक किसून घेतले, कारण की थोडं असलं की मग ते नीट मिक्सरला बारीक होत नाही, त्यामुळे किसून घ्यायचं, म्हणजे मग त्याचे तुकडे राहत नाही. आणि मिरची सुद्धा मी अशी हातानेच खुडून टाकणार आहे. तर आता हे अद्रक आणि मिरची आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथे छान असं बारीक झालेलं आहे. आता आपल्याला उकडलेला जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे. तर हा संपूर्ण एक बटाटा आपल्याला लागणार आहे. 1 वाटी शाबूस तांदळाला मी 1 मोठा बटाटा घेतलेला आहे. आता हा बटाटा संपूर्ण किसून झालाय, पाहताय तुम्ही. हा आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि अजून एक बटाटा आपल्याला कच्चा लागणार आहे, छोट्या साईजचा. उकडलेला बटाटा मोठा घ्यायचा आणि जो कच्चा बटाटा वापरायचा आहे आपल्याला तो लहान घ्यायचा. असा त्याची साल काढून घेतली आहे आणि आता तो सुद्धा आपण छान असा किसून घेऊया. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने आणि नीट सांगतेय, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, म्हणजे मग तुमची ही रेसिपी फसणार नाही अजिबात आणि अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत आणि छान होती ही रेसिपी. काय करतोय हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलंही असेल कदाचित. तर आता हे पहा, आपला हे किसून झालेला आहे ना बटाटा, हा धुवून घ्यायचा आहे, तसाच वापरायचा नाही, धुवायचा आणि पाणी अगदी घट्ट निथळायचं आणि मग हा बटाटा आपल्याला वापरायचा आहे. कारण की जर चुकून बटाट्यात पाणी जास्त राहिलं आणि पीठ मग पातळ वगैरे होऊ शकतं. पीठ मळताना सुद्धा आपण नक्की कसं मळायचं, कसं काय करायचं ते प्रत्येक गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही जिरा आणि कोथिंबीर खात असाल तर यामध्ये घालू शकता. आता हा बटाटा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला. उकडलेला बटाटा कसा मळताना मॅश होऊन जातो, पण किसलेला बटाटा त्यात अख्खा अख्खा राहतो आणि मग तो दाताखाली आल्यावरती छान वाटतो. आता हे अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे मी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता इथे दाण्याचा कूट घालूया. तर बघा 2 चमचे घातलेत मी. आता हा 3रा चमचा घातलाय आणि 4 चमचे. तर एवढा दाण्याचा कूट मला इनफ वाटला. आणि हां, पीठ मी काढून ठेवायला विसरले होते, तर तुम्ही आधीच काढून ठेवा. नंतर मग मी तुम्हाला दाखवलंय सुद्धा की पीठ असं काढून ठेवायचं आहे आपल्याला थोडंसं, ते नंतर लागणार आहे आपल्याला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यामध्ये फार काही घातलेलं नाही आपण. शाबूस तांदळाचं पीठ आहे, 1 उकडलेला बटाटा, 1 कच्चा बटाटा, 4 चमचे शेंगदाण्याचा कूट, अद्रक आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं मीठ घातलेलं आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे मळून घ्यायचेत. जर तुमचा बटाटा खूप मोठा असेल आणि शाबूस तांदूळ जी मोजून घ्यायची वाटी ती लहान असेल तर मग तुमचं हे व्यवस्थित बॅटर होऊ शकतं. पण माझे शाबूस तांदूळ जास्त होते आणि बटाटा थोडा लहानच होता, त्यामुळे हे पीठ नीट मळलं जात नाही, पाहू शकताय तुम्ही. तर अशा वेळी काय करायचं, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ छान असा गोळा तयार करून घ्यायचा याचा. कारण की शाबूस तांदूळ आहे आणि त्याला फुलायला सुद्धा वेळ लागतो. त्याला फुलण्यासाठी थोडंसं पाण्याची पण गरज पडते, त्यामुळे मग इथे मी थोडंसं पाणी घालून छान असं हे मळून घेऊया आता आपण. आणि हलक्या हाताने मळायचं नाहीये हे पीठ, छान दाबून दाबून मळायचंय. हे पीठ मळायला कमीत कमी 3-1 मिनिटं तरी लागतात.
टोटल रेसिपी आपली 10 मिनिटांमध्ये तयार होते. तुम्ही सगळी तयारी करता वेळी फक्त बटाटा उकडायला लावा, म्हणजे मग कसा टाईम कमी लागतो आणि पटापट होतात ह्या गोष्टी. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळायचं आहे. तर आता हे झाकून ठेवूया आपण 5 मिनिटासाठी फक्त. आता पीठ झाकून ठेवलेले, झाकून यासाठी ठेवायचं कारण की शाबूस तांदूळ आहे ना, मग तो थोडासा फुलला जातो त्या पाण्यामध्ये. आणि पुन्हा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा पाण्याचा हात घेऊन त्याला थोडंसं मळू शकता. आता ह्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. हा लाटते वेळी चिरतोच, प्रत्येकाचा पराठा चिरतो, पण त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी ट्रिक वापरू शकतो, ते मी पुढे तुम्हाला सांगते. अगदी अलगद हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. माझ्या समोर मोबाईल ठेवल्यामुळे मला हा थोडासा लाटायला अवघड जात होता, कारण की तेवढी स्पेस मिळत नव्हती मला. पण मोबाईल साईडला, नंतरचे पराठे करते वेळी मोबाईल साईडला काढून ठेवला ना, अगदी सरसर लाटला जातो व्यवस्थित. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा हा एकसारखा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे कुठेही जाड वगैरे ठेवायचा नाहीये, अगदी एकसारखा लाटायचा आहे. भाकरी जशी आपली जाड असते ना, अगदी तितपत जाड ठेवायचं आहे आपल्याला. चपातीसारखा पातळ लाटता येत नाही हा पराठा, भाकरी इतपत लाटता येतो. आणि मध्ये मध्ये चिरतो हा, तर तो असा लिपत लिपतच आपल्याला लाटावा लागणार. पण हा पदार्थ खायला खूप जास्त छान लागतो, त्यामुळे एकदा तरी नक्कीच करून पहा तुम्ही. तर आता बघा, हा असा लाटून घेतलेला आहे मी संपूर्ण. यावरती एक प्लेट ठेवून छान गोलाकार काढून घेऊया आणि साईडच्या ज्या कढया आहेत त्या पुन्हा त्या पिठामध्ये टाकून देऊया. म्हणजे काय होतं, दिसायला पदार्थ छान दिसतो. तुम्ही जे तडा गेलेला आहे तुम्ही तसाच भाजला तरी तो पोटातच जाणार आहे, आणि असा गोल करून भाजला तरी पोटातच जाणार आहे. पण दिसायला आपला पदार्थ छान दिसावा म्हणून फक्त डिशने किंवा कशाने तरी असा छान गोल कट करून घ्या आणि त्या साईडच्या कडा पुन्हा लाटताना वापरू शकता. तर आता बघा, तेल टाकून घ्यायचे. तेलाची फार गरज पडत नाही या पराठ्यांना. तेल टाकून पॅनमध्ये हा पराठा टाकायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला पराठा भाजायचा आहे. लक्षात घ्या, गॅस फास्ट करून भाजू नका आणि स्लो ठेवून सुद्धा भाजू नका. जर स्लो ठेवला गॅस तर हा पराठा वातड होऊ शकतो, आणि जर फास्ट केला तर याला लवकर डाग पडतील. पण शाबूस तांदूळ आपला कच्चा आहे. एक वेळेस बटाटा थोडा कच्चा राहिला तर चालतो, पण शाबूस तांदूळ जर कच्चा राहिला तर पोट दुखू शकतं. त्यामुळे अगदी मीडियम गॅसवरती ह्याला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जसं की इथे मी भाजलेला आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे पराठे लाटून भाजून घ्यायचे. ते मी प्रत्येक पराठा लाटून नाही दाखवणार आहे तुम्हाला, कारण की एक पराठा दाखवला की मग लक्षात येतं कशा पद्धतीने आपल्याला करायचंय. आणि वरतून मी थोडंसं ना तेल लावलेलं आहे, म्हणजे कसं खाते वेळी असं कोरडं कोरडं नको वाटायला. तुम्ही हवं तर तूप सुद्धा लावू शकता. आता हा काढून घेते आणि दुसरा पराठा जो लाटून घेतलेला आहे तो भाजून घेते. पराठा भाजायला मिनिमम 2-2.5 मिनिटं लागतात एका पराठ्याला, तर तोपर्यंत दुसरा व्यवस्थित लाटून होतो. तर तुम्ही पाहू शकता चहासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत उपवासाच्या एन्जॉय करू शकता. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. उपवास असो किंवा नसो, ही रेसिपी तर प्रत्येकाने करायलाच हवी. थोडी वेगळी आहे. नेहमीची खिचडी, वडे, थालीपीठं, धपाटे खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळलात का? अहो, मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. करायला खूप जास्त सोपी, अगदी झटपट होणारी आहे, त्याचबरोबर खायला खूप जास्त चविष्ट आहे. तर पहा, जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया, म्हणजे आजच तुम्ही ही रेसिपी करू शकाल. आता ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला भिजवलेले शाबूस तांदूळ लागतात. इथे मी हे शाबूस तांदूळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेले. पण जर तुमच्याकडे भिजवलेले शाबूस तांदूळ नसेल तर काय करायचं, कढईमध्ये हे शाबूस तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये जसे आपण नेहमी शाबूस तांदूळ भिजायला पाणी घालतो ना, तसं गरम पाणी घालायचं. एका भांड्यात काढायचे आणि थोडंसं गरम पाणी घालायचं आणि हे शाबूस तांदूळ फक्त अर्धा-पाऊण तास भिजून द्यायचे. तरीसुद्धा शाबूस तांदूळ लवकर भिजले जातात. थोडे भाजून त्यानंतर त्यात गरम पाणी घालून मग भिजवा. किंवा जर भिजवलेले असतील ऑलरेडी तर आत्ता लगेच तुम्ही ही रेसिपी करायला घेऊ शकता. पहा, इथे मी काय केले, शाबूस तांदूळ जितके आत्ता मला ही रेसिपी करायची आहे तितके घेतलेले. त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकली आणि दाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट शक्यतो शेंगदाणे छान खमंग भाजून त्यानंतरच करायचा. आणि इथे हिरवी मिरची मी थोडी जास्त वापरलेली आहे. तिखट असेल ना हा पदार्थ तर खायला अजून जास्त मजा येते. तर पहा, इथे मी आता लिंबाचा रस घालते आहे. चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. लिंबू नसेल नाही घातलं तरी चालेल, पण असेल तर आवर्जून घाला. अर्ध्या लिंबाचा रस इथे मी वापरलेला आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसांसाठी तुम्ही ही रेसिपी करत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा. आणि जर तुमच्यासाठी करत असाल, तुम्हाला मिरची जास्त चालत असेल तर नक्कीच थोडा झणझणीत करा. खायला खूप जास्त छान लागेल.
सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतले. त्यानंतरनं यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. इथे बटाटा उकडलेलाच घ्यायचा आहे बरं का, कच्चा बटाटा चालणार नाही. तर पहा, उकडलेले 2 बटाटे इथे मी घेतलेले आहेत. अशा पद्धतीने किसून घेते. छान असे हे किसून घ्यायचे. शक्यतो किसूनच घ्या, फोडून वगैरे घेऊ नका. किसून घेतला म्हणजे हे बॅटर छान असं मिळून येईल. तर पहा, आपण धपाटे करत नाही होता आणि नेहमी जसे आपण वडे करतो ना तसे वडेसुद्धा करत नाही आहोत ना, खिचडी करत आहोत. नेमकं काय करतो आहे पुढे समजेल. अशा पद्धतीने पहा, बटाटा किसून घेतला की हे सगळं व्यवस्थित मी मळून घेते. छान असं मळून घ्यायचं, म्हणजे कसं शाबूस तांदूळ आणि बटाटा छान असा एकजीव होईल. त्यामुळे अशा पद्धतीने मळून घ्यायचे. आणि शेंगदाण्याचा कूट खूप मोठा ठेवू नका. इथे पहा, काही शेंगदाणे अर्धे राहिलेले आहेत. हे मी एकदमच करून ठेवलेला कूट होता, पण जर तुम्ही आत्ता करताय तर थोडा बारीकच वाटा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर पहा, इथे हे पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला हे भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे. मळून झालं की लगेचच आपण हा पदार्थ करायला घेऊ शकतो. तर पहा, मी तुम्हाला 2-3 प्रकार फक्त सांगते. इथे तुम्ही या पद्धतीने वडे करू शकता किंवा आपण नेहमी रेग्युलर जसे वडे करतो तसेसुद्धा करू शकता. पण हे वडे तर आपण नेहमीच करतो ना, त्यामुळे हे न करता जरा वेगळं करूया. त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने याचे बॉल्ससुद्धा करू शकता, लहान मोठे अगदी तुम्हाला आवडतील तसे, किंवा जसे लहान लहान गुलाबजाम असतात ना त्या पद्धतीने करून घेतलेत तरी चालेल. पण आज मी इथे काय करते पहा, जसे आपण नेहमी मेंदू वडे करतो ना अगदी त्या पद्धतीने आपण हे शाबूस तांदळाचे वडे करून घेणार आहोत. करायला खूप जास्त सोपे आहेत, त्याचबरोबर खायला चविष्टसुद्धा आहेत. थोडे तिखट केले ना की छान लागतात. पहा, अशा पद्धतीने या वड्यांना आकार देऊन घ्यायचे. हात थोडासा ओला करायचा ज्यावेळेस आपल्याला ह्याला होल पाडायचे, म्हणजे व्यवस्थित असं ह्याला होल पाडता येतं. पहा किती छान झालं आहे की नाही. अगदी मेंदूवडा असतो ना त्या पद्धतीने झालेला आहे. जर असे खूप मोठे शेंगदाणे जर साईडला वगैरे असतील ना तर ते काढायचे, कारण वडा तेलामध्ये फुटू शकतो. त्यामुळे मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने तुम्ही दाण्याचा कूट थोडा बारीक करून घ्या. आपला एकही वडा तेलामध्ये फुटलेला नाही आहे, पण आपली दक्षता घेतलेली बरी, त्यासाठी तुम्हाला सांगितलं. तर पहा, अशा पद्धतीने मी याला होल पाडून घेतलं आणि छान असा हा वडा तयार करून घेतला. खूप जाड ठेवू नका, थोडा असा चपटा करायचा, म्हणजे कसा आतपर्यंत शिजला जाईल. पण हां, लगेच व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका, कारण हा वडा जो आहे ना तो तयार झाल्यानंतर खरं पाहण्यासारखा आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आतमध्ये किती पोकळ होतो का राठ होतो, वडा फुटतो की काय तेलात, सगळ्या गोष्टी पाहायच्यात ना, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं. मीडियम फ्लेमवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचे. तेल छान गरम झालं की नाही ते चेक केलं. त्यानंतरनं या कढईमध्ये बसतील एवढे वडे सोडून घेतले. पहा, अशा पद्धतीने मी हे वडे इथे सोडून घेतलेले आहेत. एका वेळी 3 वडे मी इथे तळून घेणार आहे. आता असं वरतून थोडं आपण तेल सोडूया यावर, म्हणजे कसं वरची बाजूसुद्धा थोडी सुकली जाईल आणि वडा चिकटणार नाही. तर पहा, याला जरा होऊन देते. मीडियम फ्लेमवर छान असा वडा आपण होऊन देऊया. गॅसची फ्लेम खूप फास्ट करू नका. जर तुम्ही खूप फास्ट गॅसवर हे वडे तळायला गेलात ना तर रंग लवकर चेंज होईल, पण हे वडे खुसखुशीत खमंग होणार नाहीत. त्याचबरोबर आतमधून कच्चेसुद्धा राहतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच वडा तळून घ्यायचा आहे. जर बारीक गॅसवर वडे तळले तर तेल खूप जास्त पितील, तर ही काळजी घ्या. गॅसवर आपल्याला तेल मीडियम फ्लेमवरच गरम करून घ्यायचे आणि वडेसुद्धा मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे. पहा, वड्यांचा रंग थोडा हलकासा चेंज झाला की त्यानंतरनं हे वडे मी पलटी करून घेते. अशा पद्धतीने अगदी अलगद असे पलटी करायचे. व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने झाऱ्याच्या मदतीने व्यवस्थित पलटी करा, म्हणजे तेल अंगावरती उडणार नाही. आणि पहा, कधीही वडा पलटी करताना काळजी घ्यायची, जसं व्हिडिओत दाखवले तसं अपोजिट साईडलाच वडा पलटी करायचा, म्हणजे तेल अंगावरती अजिबात उडणार नाही. तुमच्याकडे असा वडा जर तुम्ही पलटी केलात अशा पद्धतीने तर पटकन तेल अंगावरती उडू शकतं. पहा, खूप बारीक गोष्टी मी माझ्या व्हिडिओतनं सांगण्याचा प्रयत्न करत असते. तुमची रेसिपी अजिबात फसायलाही नको आणि अतिशय चविष्ट झाली पाहिजे त्यासाठी. तर इथे मीडियम फ्लेमवरती छान असे हे वडे मी गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. पहा, अशा पद्धतीने छान रंग आला ना तरच आपले वडे छान कुरकुरीत होतात. जर तुम्ही खूप लाईट रंग असताना काढून घेतले तर वडे कुरकुरीत होणार नाहीत. तर चला, आता हे वडे काढून घेतले. इतरही वडे मी अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेते आणि तळून घेते, मग तुम्हाला दाखवते. बरं, हां, आपले नेहमीचे जे वडे असतात ना ते थंड झाल्यावरती एवढे छान लागत नाहीत, पण हे वडे थंड झाल्यानंतरसुद्धा खूप छान लागतात, तसेच कुरकुरीत राहतात. त्याचं कारणसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण वड्यांचा आवाज ऐकूया.
वरतून वडा छान कुरकुरीत झालाय आणि आतमधून अगदी पोकळ पाहू शकता तुम्ही. आणि हा असा आतून छान पोकळ राहिल्यामुळे ना हे वडे बराच वेळ छान कुरकुरीत राहतात. आपले नेहमीचे वडे पहा आतमध्ये एवढे पोकळ राहत नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही वडा नक्की करून पहा, तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. तुम्हाला हा वडा पाहूनच समजत असेल किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे ते. उपवास असो किंवा नसो, ही रेसिपी एकदा तरी करायलाच हवी. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि भन्नाट. तुम्हालाही ही वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जाता जाता हे वडे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. उपवास म्हटलं की प्रत्येकालाच काहीतरी छान असं हवं असतं. खिचडी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी छान पाहायचं आहे ना, वाट कसली पाहताय? चला मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा भन्नाट पदार्थ कसा करायचा ते पाहूया. खरं तर ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे. आपण नेहमी खिचडी करतो ना, तेवढाच वेळ या रेसिपीला सुद्धा लागणार आहे. या रेसिपीसाठी पहा आपल्याला शाबूस तांदूळ लागणार आहेत. तुम्हाला किती क्वांटिटीत ही रेसिपी करायची आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही शाबूस तांदूळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आज या रेसिपीमध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरणार आहे बरं का, आपण जे रंगासाठी वापरलं जातं. सोबत उकडलेला बटाटा लागणार आहे. अतिशय कमीत कमी साहित्यात ही रेसिपी तयार होणार आहे. तर चला ही रेसिपी कशी करायची ते पाहूया. अगदी झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर पहा इथे मी बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हा बटाटा आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे किसणीने. अगदी झटपट दाखवणार आहे, जास्तीचा वेळ लागणार नाही आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही किती क्वांटिटीत हा पदार्थ करणार आहे ना, त्यानुसार तुम्हाला बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करावं लागेल. इथे मी कमी क्वांटिटीत हा पदार्थ करते तर त्यानुसार मी बटाटे घेतलेत. कमी क्वांटिटीत म्हणजे 2 जणांसाठी उपवासाचा हा पदार्थ मी तयार करते. तर पहा इथे मी संपूर्ण बटाटे किसून घेतले. त्यानंतरनं यामध्ये 1 वाटी शाबूस तांदूळ घातलेले आहेत. शाबूस तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत. थोडे दाणेदार राहतात, अगदी रवाळ असे आपल्याला हे शाबूस तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे. 1 वाटी शाबूस तांदूळ मी घालून घेतले. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली आहे, म्हणजे आपला जो पदार्थ आहे ना त्याला रंग खूप छान येईल. पहा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे की नाही. अगदी 4-5 साहित्यात ही रेसिपी तयार होतीये. आता इथे पहा मी एक 4 ते 5 मिरच्या वाटून घेतल्या होत्या, छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्या घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी इथे 4 मिरच्यांचा वापर केला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता पहा यामध्ये मिरच्या घालून झाल्या की मग हे सर्व जिन्नस छान असे हाताने एकजीव करून घ्यायचे. आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करण्यापूर्वी ना हाताला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे काय होईल आपल्या हातांची जास्त आग होणार नाही. शक्यतो मिरचीचे पदार्थ करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग हाताची जास्त आग होत नाही. तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे सर्व पीठ अगदी झटपट असं मळून घेतलेलं आहे. असा परफेक्ट गोळा तयार झाला पाहिजे. पाहू शकता तुम्ही यामध्ये जास्त बटाटा वापरलेला नाही आहे आणि अगदी प्रमाणबद्ध रेसिपी मी सांगितली तुम्हाला. 1 वाटी शाबूस तांदूळ घेतलेत, त्याच्यामध्ये 4 बटाटे घातलेले आहेत. आकारसुद्धा तुम्हाला दाखवला आहे बटाटा किती लहान मोठा आहे. थोडासा खालीवर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर पहा इथे आपल्याला काय करायचं आहे, एक अशी चपाती लाटून घ्यायची आहे याची. मी इथे शाबूस तांदळाचा एक उंडा घेतला आहे असा आणि त्याची चपाती लाटून घेते. आता ही लाटताना आहे ना पूर्ण प्रॉपर अशी गोल लाटली जाणार नाही, कारण आपण जे शाबूस तांदूळ वाटून वापरलेत ते रवाळ आहेत. अशा पद्धतीने याला आकार देत छान असं हे गोलसर लाटून घ्यायचे. आता इथे जर तुम्ही हे असे छोटे छोटे गोल लाटलेत ना पुऱ्यांसारखे, तर तुम्ही ते डायरेक्ट तळून सुद्धा खाऊ शकता. त्या पद्धतीने सुद्धा ही रेसिपी खायला खूप जास्त छान लागते. आज मी तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवते. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला आधी हे व्यवस्थित लाटून घ्यायचे. हे लाटताना कोणत्याही पिठाची किंवा पोळपटाला तेल लावण्याची गरज नाही आहे. जर लाकडी असेल ना पोळपट, तर तुम्ही हवं तर थोडंसं तेल लावू शकता, पण या पोळपटला जास्त चिटकत नाही, त्यामुळे मी इथे तेल लावलेलं नाही आहे. आणि पहा हे खूप जास्त जाड ठेवलं नाही आहे मी आणि अगदीच पातळही केलेलं नाही आहे. या पद्धतीने मी याची जाडी ठेवली आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याची जाडी ठेवू शकता. अशा पद्धतीने याच्या स्टिक आपल्याला करून घ्यायच्या आहेत. पहा अगदी या पद्धतीने मी इथे याच्या स्टिक करून घेतलेल्या आहेत. आता इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. मीडियम फ्लेमवरती तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे मी.
तेल गरम करताना मीडियम फ्लेमवरच गरम करा आणि छान असं गरम होऊ द्या। त्यानंतरनं एक एक करून ही स्टिक या तेलामध्ये सोडून घ्यायची। गॅस मीडियम आहे, मीडियम फ्लेमवरच ह्या संपूर्ण स्टिक आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। एक काळजी ह्या गोष्टीची घ्यायची की ह्या स्टिक सोडल्यानंतरनं थोडंसं लांब थांबायचं। जर चुकून काही प्रमाण कमी जास्त झालं तर ही स्टिक तेलामध्ये फुटली वगैरे तर अंगावरती उडू शकतं। शक्यतो तशी फुटत नाही। आता मी तुम्हाला दाखवतेय पहा, अजिबात असं काही होत नाही। पण यापूर्वीसुद्धा एकदा मी हा व्हिडिओ सेम अपलोड केला होता, तर त्यावेळी एका ताईंची कमेंट आलेली की त्यांची स्टिक तेलामध्ये फुटली म्हणून, पण बाकी कोणाचीच मला अशी काही कमेंट आली नव्हती। त्यामुळे फक्त सतर्क राहा म्हणून तुम्हाला सांगते मी की ह्या स्टिक तेलात सोडल्यानंतर ना थोडंसं लांब थांबा, खूप असं गॅसच्या जवळ जाऊन खूप वेळ तिथे रेंगाळू नका। बरं असो, बघा मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या स्टिक छान होऊन द्यायच्या आहेत। थोडंसं असा त्याचा रंग बदलायला लागला ना की त्या आपोआप मोकळ्या व्हायला सुरुवात होतात। इथे मी गोल्डन सोनेरी रंगावरती ह्या सर्व स्टिक तळून घेतलेल्या आहेत पहा, अशा पद्धतीने। आता आपण ह्या तेलातनं काढून घेऊया। मी खाली टिश्यू पेपर टाकलाय म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असेल तर ते निघून येईल। हा पदार्थ असा आहे की तो अजिबात जास्तीचा तेलकट वगैरे होत नाही, खायला खूप जास्त मस्त लागतो। अगदी कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो। पहा, इथे मी काही स्टिक तळून घेतलेल्या आहेत। याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा स्टिक तळून घेणार आहोत। आता मी इथे याला असा आकार दिलाय, पण तुम्ही हवं असल्यास जसे आपले फिंगर्स चिप्स येतात ना, फ्रेंच फ्राईज, अगदी त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता। हा पदार्थ छान कुरकुरीत होतो, त्यामुळे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याचा अगदी सहज देऊ शकता। पहा, आपल्या इथे या स्टिक तयार झालेल्या आहेत। उपवासाच्या फ्रेंच फ्राईज म्हणूयात आपण। वरतून पाहू शकता तुम्ही, ते बघूनच समजतंय की किती जास्त कुरकुरीत असतील, अप्रतिम होतात। यापूर्वी हा पदार्थ तुम्ही कधीच केला नसणार आहे, त्यामुळे एकदा नक्की करून पहा। नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन एक सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या। व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा, आणि हाच सेम पदार्थ तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता, असा सुद्धा नक्की करून पहा। आता लवकरच एकादशी येते, तर एकादशी निमित्त सगळ्यांनाच काहीतरी छान खावंसं वाटत असतं आणि काहीतरी वेगळं सुद्धा हवं असतं। नेहमीच खिचडी किंवा मग ते तिखट पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, मग काहीतरी मधल्या वेळेत गोडाचं हवं असं प्रत्येकाला वाटतं। तर आज अशीच एक छानशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील। त्याचबरोबर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या। आता इथे मी जवळपास 1 वाटी असे शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये करायचे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता। त्याचबरोबर इथे बदाम घेतलेत मी, तुम्ही यासोबत काजूसुद्धा ॲड करू शकता। आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान असं, अगदी बारीक गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजायचे। आता शेंगदाणे घेतलेत, बदाम घेतलेत आणि गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावरती तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल की नक्की आपण काय करतोय। जर अंदाज आला असेल तर मला नक्कीच कमेंट करून लगेच कळवा की ताई मी आधीच गेस केलं होतं किंवा मी आधीच ओळखलं होतं तू काय करतेस ते। तर जास्त उत्सुकता ताणून नाही धरत, तुम्हाला दाखवते। आपण असे मस्त लाडू करणार आहोत। पण तुम्ही म्हणाल लाडू प्रत्येकाला येतातच किंवा आम्ही सुद्धा लाडू करतोच, मग वेगळं काय किंवा वेगळं असं काही नाही। पण बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच गृहिणींचे लाडू आहेत ना टाळेला चिटकतात किंवा मग ते फसतात, कडक होतात, असे मऊसूत होत नाहीत, बरेचसे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला। तर मी आज तुम्हाला तोडून दाखवते एक लाडू, अगदी मऊ लुसलुशीत असे लाडू करून दाखवते तुम्हाला। तोंडात टाकता क्षणी विरघळणारे लाडू करतोय आपण, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। नीट पाहिला की तुमच्याही लक्षात येईल नक्की लाडू कसे करायचे। सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे शेंगदाणे भाजणे। आणि बऱ्याचदा काय होतं ना, लाडू करायचेत मग पटपट करायला हवेत आणि मग ते खायला कधी मिळतील अशा उत्सुकतेमध्ये बऱ्याचशा गृहिणी आहेत ना फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजतात। पण कधीच ती चूक करायची नाही। अगदी बारीक गॅसवरती छान डाग पडेपर्यंत, त्या सालीला तडा जाईपर्यंत शेंगदाणे भाजायचे, खरपूस भाजायचे। शेंगदाणे जाळायचे नाही, करपवायचे सुद्धा नाही। अगदी बारीक गॅस, खूप बारीक गॅस करायचा आणि मग हे शेंगदाणे छान असे भाजायचे, कंटिन्यू हलवत राहायचे। तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा कलर बदललेला आहे आणि बदामसुद्धा आपले छान भाजत आलेले आहेत। बदाम भाजून घेतले ना की बदामचा सुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो। तर आता हे आपण वाटून घेऊया, थंड करायचं, त्यानंतरच वाटायचं। बरं, इथे मी साल काढलेली नाही आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच साल काढून घेऊ शकता। आणि शेंगदाणे वाटताना यामध्ये आपल्याला गूळसुद्धा ॲड करायचा आहे। शेंगदाणे वाटते वेळेस गूळ ॲड केला ना की मग छान असं मऊ टेक्स्चर येतं त्याला। पण ॲक्च्युली काय झालेलं, माझा गूळ फ्रीजमध्ये होता त्यामुळे तो मला कापताच येत नव्हता, म्हणून मी किसून घेतला किसणीने आणि तसाच ॲड केला आहे।
पण तुम्ही शेंगदाणे वाटते वेळी गूळ ॲड करा, म्हणजे मग त्याला मवारी तेव्हाच येते आणि मग छान असे लाडू बांधता येतात. तर आता बऱ्याच जणांचं असं होतं की गूळ फ्रीजमध्ये असतो, मग काय करायचं, आता मी कसा किसून घेतला तसं छान बारीक किसणीने किसून घ्यायचा, शेंगदाणे वाटून घ्यायचे, त्यानंतर वरतून गूळ ॲड करायचा, तरीसुद्धा मऊ लुसलुशीत लाडू होतात. ते कसं ते पुढे सांगते मी तुम्हाला. आता यामध्ये आपल्याला गूळ आणि शेंगदाणे छान मिक्स करून घेतले ना की तूप ॲड करायचं आहे. हे तूप घट्ट आहे बरं, घरचं तूप आहे हे गाईचं. तर घट्ट तूप असल्यामुळे मी इथे 1.5 चमचा घेतला आहे. जर तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये घेत असाल तर एक 4 ते 5 चमचे तूप इथे लागतं. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. स्पूनने आधी छान हलवून घेते, त्यानंतर मग हातानेच आपल्याला मिक्स करायचे. जर गूळ आणि शेंगदाणे तुम्ही एकत्र वाटले तर मग त्याला ऑलरेडी मऊपणा आलेला असतो, पण आता हे आपण वेगवेगळं वाटलेलं आहे, म्हणजे गूळ किसून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे सेपरेट वाटून घेतलेत, त्यामुळे हे हाताने मळून त्यामध्ये हीट निर्माण होते. म्हणून मग छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे मी. एक 2 ते 3 मिनटं छान हाताने असं मिक्स करत राहिलं ना की मग त्यामध्ये आपोआपच हीट निर्माण होते आणि त्याला ओलावा येतो. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर यामध्ये मी नंतर तूप किंवा गूळ काहीही ॲड केलेलं नाही आहे. जे आहे त्यामध्ये व्यवस्थित असा ह्याला मऊपणा आलेला आहे. पण तुमचं जर पीठ तरीही कोरडं वाटत असेल शेंगदाण्याचा कूट तर तुम्ही थोडंसं तूप अजून ॲड करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला लाडू बांधायचे. बरं हा शेंगदाणे वाटते वेळी तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बघा दाणे दाणे दिसतात यात. खूप जास्त पावडर नाही करायची आपल्याला, असं रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं शेंगदाणे वाटताना, म्हणजे मग ते टाळेला चिटकत नाही. जर तुम्ही खूप जास्त पीठ केलं ना शेंगदाण्यांचं तर ते टाळेला चिटकू शकतात. तर अशा पद्धतीने लाडू बांधायचे. मी लहान लहानच बांधणार आहे, पण एक लाडू तुम्हाला थोडासा मोठासुद्धा बांधून दाखवते. तुम्हाला हवं तर असे मोठेसुद्धा लाडू तुम्ही बांधू शकता किंवा लहान आकारातसुद्धा बांधू शकता, जसं तुम्हाला आवडत असेल तसं. आमच्या घरामध्ये माझी मुलं लाडू खात नाहीत, म्हणून मग त्यांना छोटे छोटे बांधायचे. छोटासाच आहे, घे ना प्लीज खा ना असं करून करून चारावं लागतं. पण बहुतेक मुलांना, लहान मुलांना लाडू आवडतात, ते आवडीने खातात आणि पौष्टिक असतात. फक्त उपवासालाच नाही तर आदल्यामधल्या वेळेतसुद्धा मुलांना हे देत जा. मग असं मी लहान मोठे लाडू करते, मग मोठा मी घेते, मग छोटा तू घे, असं करून मग माझी मुलं खातात. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता. तर इथे आपले लाडू झालेले आहेत. पुन्हा मी तोडून दाखवते तुम्हाला. खूप छान होतात. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि माझा व्हिडिओ खरंच संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप सारे मनापासून धन्यवाद. उद्या एक अशी छानशी रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर राहीन. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपवासाचे 2 पदार्थ मी अपलोड केलेत तिखट, ते पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.